महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे। ते सगळ्या गोष्टींचा विचार करतायत, सगळ्या स्तरावरतून महाराष्ट्रामध्ये छापील उत्तर देत नाहीत, ते महाराष्ट्रामध्ये तपासून उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मदत पुनर्वसन विभागात मदतीचा हात जो आहे आतापर्यंत सर्वाधिक आपल्याला मिळालेला आहे। मागे माझ्या मते आपल्या भाषणामध्ये किंवा कृषी मंत्र्यांच्या भाषणामध्ये आलं की जवळपास 19,000 कोटी रुपये तुम्ही आतापर्यंत वितरित केलेले आहेत। पण हा जो प्रश्न आहे हे बहुवार्षिक पीक आहे आणि आपला निकषानुसार किंवा आपल्या नियमावलीनुसार किंवा कोणाला पैसे द्यायचे, कोणाला मदत करायची नाही करायची, याच्यामध्ये एक प्रमुख अडचण जी येते, जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानची आपण मदत करत असतो आणि त्याच्यानंतर अजून एक सीझन असतो पुढच्या 6 महिन्याचा, त्याची एक मदत करत असतो। हे बहुवार्षिक पीक जर का आहे तर याच्यासाठी आपण निकष बदलणार का, एवढाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय साहेब, आत्तापर्यंत मी मगाशीच सांगितलं माझ्या उत्तरामध्ये, आजपर्यंत खरीप आणि रब्बी या संदर्भात आपण मदत करत आलेलो आहे, तसा शासन निर्णय आहे। परंतु सन्माननीय सभागृहाच्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या संदर्भामध्ये मी मगाशीच सांगितलं, आम्ही या संदर्भामध्ये अभ्यास करू, तपासून घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ।